प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। देवाचे प्रियजन हो, विश्वासणारे ह्या नात्याने आपण आपलं जीवन जगत असताना आम्हाला काही नियम पाळायचे आहेत। पवित्र शास्त्रामध्ये काही असे सुवर्ण नियम आहेत, काही राजमान्य नियम आहेत। तर याकोबाचे पत्र याचा 2रा अध्याय 8वें वचन जर आपण वाचले तर त्या ठिकाणी एक सुंदरसं वचन आहे, तू आपल्यासारखी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करतात। आणि म्हणून या जगामध्ये आपण वावरत असताना, राहत असताना एकमेकांबरोबर आपली सहभागिता कशी असावी किंवा एकमेकांबरोबर आपण देवाणघेवाण कशा रीतीने करावी। तर पवित्र शास्त्रामध्ये खूप सुंदरसे वचन आहे। आपल्याकडं पवित्र शास्त्र आहे, बायबल आहे। आणि जर आम्ही त्या बायबलमधून जर आम्ही शोधत गेलो तर त्यामध्ये आम्हाला काय सापडतं? रोमकरासपत्र याचा 15वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाच्या गौरवाकरता ख्रिस्ताने तुमचा स्वीकार केला तसा तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा। पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या। आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जसे पित्याने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा। आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी तुम्ही एकमेकांवर व सर्वांवर वागून विपुल करा। तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा। जर आम्ही एकमेकांचा स्वीकार करतो, एकमेकांना जर आम्ही प्रीतीने वागून घेतो, एकमेकाबरोबर जर आम्ही कृपाळू आणि कनवाळू असलो, एकमेकांची जर आम्ही क्षमा केली, एकमेकावर जर आम्ही प्रीती केली, एकमेकांसाठी आम्ही प्रार्थना केली, तर नीतिसूत्रकार शलोमोन म्हणतो 22वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, नीतिसूत्रे याचा 22वा अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की चांगले नाव विपुल धनावून इष्ट होय। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि तो सुवर्ण नियम आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि तो सुवर्ण नियम हा आहे 7वा अध्याय 7वा अध्याय मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये, आणि पुष्कळ वेळेस हे देवाचे वचन आम्ही ऐकलेले आहेत आणि पुष्कळ वेळेस हे वचन आपलं पाठ आहे पण ते आम्ही समजून घेतलं नाही। तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 7वा अध्याय 12व्या वचनामध्ये, ह्याकरता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट ग्रंथ यांचे सार हेच आहे। आणि म्हणून आम्ही एकमेकावर प्रीती करावी, कारण देव प्रीती आहे। देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक
जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून देवाचे प्रियजन, देवाच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण एकमेकांचा आपण स्वीकार करू, एकमेकांना आपण प्रीतीने वागून घेऊ, एकमेकाबरोबर उपकारी आणि कर्मळवर, एकमेकांना क्षमा करू, एकमेकावर आपण प्रीती करू, एकमेकांसाठी आपण राहत नाही. आणि जर ह्या गोष्टी आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आहेत, निश्चितरीतीने देवा तो आमचा स्वीकार करेल आणि ह्या जगामध्ये आम्ही आशीर्वादित होऊ. देवबाप करू हे त्याच्या वचनाप्रमाणे पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करू. आणि म्हणून देवाचं वचन म्हणते की ज्याला कान आहे तो ऐकू. तुम्ही जे ऐकलेलं आहे, पुन्हा मी सांगतो, लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, शेअर करू नका. जे तुम्ही देवाचं वचन ऐकलेलं आहे त्या देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करा. देवबाप करू हे त्याच्या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांचे सहाय्य करू आणि पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करू. देवबाप आपल्या सर्वांचं सहाय्य करू.